तर नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अंतर्गत मी तुम्हाला आज काही महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे। परंतु ही जी योजना आहे ती कोणत्या बेसिसवरती चालते किंवा या योजनेचे किती प्रकार आहेत। या योजनेचे 4 प्रकार आहेत। ही योजना जी आहे तुम्ही 20 लाखापर्यंतचे म्हणजे 5 लाखापासून ते 20 लाखापर्यंतची ह्याच्यामध्ये कॅटेगरी आहे। त्यामध्ये 4 कॅटेगरी असून या योजनेच्या अंतर्गत 50,000पासून ते 20 लाखापर्यंतचे लोन दिले जाते। म्हणजे हे कर्ज तुम्हाला भेटते। या योजनेचा कर्जाचा जो व्याज आहे ते खूपच कमी आहे। असे व्यावसायिक जे आहेत त्यांच्यासाठी आहे। चला तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। त्याचबरोबर जी कर्जाची जी वाढ आहे म्हणजे तरुण प्लस श्रेणीच्या अंतर्गत जे लघु उद्योग असतील त्यांच्यासाठी 50,000पासूनचे 20 लाखापर्यंतच्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला कर्ज दिले जाते। त्याचबरोबर ही जी मुद्रा योजना आहे या योजनेचे देखील व्याज दर आहे। भरपूर साऱ्यांना देखील हाच प्रश्न पडला होता की या योजनेचे कर्ज घेतो आपण पण ह्या योजनेचे जे व्याज दर आहे ते किती आहे। आपण हे कर्ज घेतो पण मुद्रा योजनेच्या अंतर्गत हे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे हे कर्जाचे व्याज किती आहे। भरपूर साऱ्यांना हा महत्त्वपूर्ण अपडेट आहे किंवा हा प्रश्न पडला असून 20 लाखापर्यंतचे जरी कर्ज घेतले तुम्ही त्याला 7.50% इतका रेट लागतो किंवा तुमचे सिबिल स्कोर जर व्यवस्थित नसेल तर तुम्हाला 8.60% इतका रेट लागणार आहे। त्याचबरोबर ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जर तुमचा सिबिल स्कोर असेल त्यासाठी तुम्हाला 7.50%। त्याचबरोबर तुमचा जर सिबिल खराब असेल किंवा तुमचे ॲक्टिव्ह लोन असतील, अशा भरपूर साऱ्या सिबिलमध्ये आपले ॲक्टिव्ह लोन असतात किंवा क्रेडिट कार्ड अशा भरपूर साऱ्या लोन ॲक्टिव्ह असतात, तर त्यासाठी तुमचे जे ऑब्लिगेशन पकडून ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये पकडल्या जातात। त्याचबरोबर तुमचे जर सिबिल किंवा तुमचे ओव्हरड्यू डीपीडीज काय असतील थोड्याफार, त्यासाठी ही जी योजना आहे ती महत्त्वपूर्ण आहे। फक्त तुम्हाला ही योजनेमधील तुम्हाला 8.60% इतका रेट ऑफ इंटरेस्ट लागणार आहे। त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत सर्वात कमीत कमी 7.50% हा रेट ऑफ इंटरेस्ट असणार आहे। ज्यांचे सिबिल चांगले आहे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण योजना आहे आणि ज्यांचे सिबिल थोडे डीपीडीज किंवा काही प्रॉब्लेम्समुळे हे सिबिल तुमचे डीपीडीज ओव्हरड्यू मध्ये दिसत आहे, अशा कर्जाचे देखील प्रकार देखील आहेत। त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे शिशु, त्यामध्ये तुम्हाला 50,000पर्यंतचे लोन दिले जाते। त्याच्यानंतर सेकंड जो पार्ट येतो त्यामध्ये किशोर असा आहे, तो म्हणजे 50,000पासून ते 5 लाखापर्यंतचे तुम्हाला ह्या योजनेच्या अंतर्गत सेकंड जो पॉइंट आहे किशोर त्यामध्ये तुम्हाला भेटले जाते। तिसरा जो पर्याय आहे त्यामध्ये तरुण म्हणजे 5 लाखापासून ते 10 लाखापर्यंत तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत कर्ज भेटते। चौथा जो मुद्दा आहे तरुण प्लस, त्यामध्ये तुम्हाला 10 लाखापासून ते 20 लाखापर्यंत इतके कर्ज दिले जाते। त्याचबरोबर ही कर्जाची परतफेड देखील करायची आहे। त्यासाठी तुम्हाला जो इंटरेस्ट आहे म्हणजे जे तुमचे व्याज दर आहे ते खूपच टक्के कमी ठेवले आहे, म्हणजे 7.5 म्हणजे 7.50 टू ज्यांचे सिबिल वगैरे खराब असेल किंवा काही प्रॉब्लेम असतील त्यांचे 8.60% इतके आहे। त्याचबरोबर या योजनेच्या अंतर्गत काही कागदपत्र देखील लागतात। त्यामध्ये प्रथमतः तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड असणे गरजेचे आहे, पावत्या व पुरावा, त्याचबरोबर तुमचे 2 आयडेंटिटी साईज फोटो देखील असणे गरजेचे आहे। त्याचबरोबर यामध्ये महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तारणमुक्त ही योजना चालूच आहे, म्हणजे योजनेची कोणतीही गोष्ट तारण करून घेतली जाणार नाहीये। यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे। तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर अर्ज प्रक्रिया देखील दिलेली आहे। त्याचबरोबर तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन, ती नॅशनलाइज असो किंवा साधी नॉर्मली किंवा प्रायव्हेट देखील बँक असो, त्यामध्ये जाऊन देखील तुम्ही ही अर्ज प्रक्रिया करू शकता। ग्रामीण बँकेत देखील तुम्ही जाऊन करू शकता। त्यासाठी मी तुम्हाला काय अधिकृत पोर्टल देखील देतो, त्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही एकदा तुमचं स्टेटस किंवा तुम्ही योजनेच्या अंतर्गत फॉर्म जर भरला नसेल किंवा काय तुमचं चेक करायचं असेल तर तुम्ही योजनेच्या अंतर्गत हा फॉर्म देखील भरू शकता किंवा तुम्ही जर हा फॉर्म भरला असेल तर तुम्ही अपडेट देखील चेक करू शकता। मी अधिकृत पोर्टल देखील माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। त्याचबरोबर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन। धन्यवाद।